नाशिक शहराची ओळख ही उद्यानांचं शहर अशी आहे। या शहरामधील 15-20 वर्ष जुनी उद्यानं पुन्हा फुलवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाकडून खास प्रयत्न करण्यात आले। अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या शासकीय फंडातून या उद्यानांसाठी कोट्यवधींचा निधी दिला। त्यापैकीच एक महत्त्वाचं उद्यान म्हणजे गंगापूर रोडवरचं प्रमोद महाजन उद्यान। खरं तर गेल्या वर्षभरापासून हे उद्यान बंद होतं, पण या उद्यानाचं नूतनीकरण आणि लोकार्पण झालं आणि 2 दिवसात ते पुन्हा बंद करण्याची नामुष्की नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागावर आली। नेमकं असं काय घडलं की प्रमोद महाजन उद्यान पुन्हा बंद करावं लागलं? पाहूया स्पेशल रिपोर्ट। नाशिक नाशिक उद्यानांचं शहर। या शहरात महापालिकेची तब्बल 400 ते 500 उद्यानं आहेत। शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेली ही उद्यानं विविध वयोगटातल्या नागरिकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही आहेत। नाशिकच्या दुर्दैवानं शहरातल्या उद्यानांची आज नाशिककरांकडूनच हेळसांड होताना दिसतेय। नाशिकमधल्या सर्वात नावाजलेल्या आणि जुन्या उद्यानांपैकी एक असलेल्या प्रमोद महाजन उद्यानाची तर नागरिकांनी अवघ्या 2 दिवसात तोडफोड केली। त्यामुळे लोकार्पणानंतर केवळ 2च दिवसात हे उद्यान बंद करण्याची वेळ नाशिक महापालिकेवर आली। उद्यानांचं शहर म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच नाशिकमध्ये सर्वाधिक जुनं आणि नावाजलेलं प्रमोद महाजन उद्यान हे गेल्या भाऊबीजेच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण करण्यात आलं। खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या उद्यानाला नाशिककरांनी भेट दिली, मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि या उद्यानांची त्या ठिकाणची असलेल्या साहित्यांची मोडतोड या ठिकाणी करण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने हे प्रमोद महाजन उद्यान तांत्रिक कारणामुळे 2 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नाशिक महापालिकेनं प्रमोद महाजन उद्यानात अत्याधुनिक साहित्य बसवलं होतं। त्यात विविध प्राणी, पक्षी आणि लहान मुलांसाठीच्या साहित्याचा समावेश होता। त्या उद्यानात विविध झाडांची खास लागवड करण्यात आली होती, पण लोकार्पणानंतर नागरिकांची एवढी मोठी गर्दी या उद्यानात झाली की त्यावर नियंत्रण राखण्यासाठी नाशिक महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही अपुरी पडली। नाशिक महापालिकेनं शहरातल्या नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, आपल्या कुटुंबासोबत मोकळ्या हवेत आनंदाचे 4 क्षण घालवता यावेत, मुलाबाळांना खेळता यावं यासाठीच प्रमोद महाजन उद्यानाची निर्मिती केली होती। पण शर्मेची बाब म्हणजे त्याच नाशिकमधल्या नागरिकांनी आपल्या हक्काच्या उद्यानाची तोडफोड आणि नासधूस केली। नाशिक महापालिकेनं या घटनेची गंभीर दखल घेऊन खोडसाळपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले। हा काही नागरिकांकडून मुद्दाम केलेला खोडसाळपणा आहे। जसं छोटा भीम होता, त्याची तोडफोड केली, त्याच्यानंतर वाघाची शेपटी तोडली वगैरे, हे मुद्दामून काही केले गेलेले प्रकार आम्हाला कळालेत। आम्ही आता तिथे CCTV तपासतो आहोत की कोणी हे केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध आम्ही नक्कीच कार्यवाही करू आणि पोलीस कंप्लेंट करण्याची वेळ आली तर ती देखील आम्ही करू। प्रमोद महाजन उद्यानाची झालेली नासधूस आणि तोडफोड नाशिकप्रेमी नागरिकांना अजिबात आवडलेली नाही। त्यांच्याकडूनही या प्रकरणावर संताप व्यक्त करण्यात येतोय। नाशिकची ओळख, नाशिकचं वैभव असलेली उद्यानं जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। मग प्रमोद महाजन उद्यानाची नासधूस करण्याचा, खोडसाळपणा करण्याचा हेतू काय, असा प्रश्न नाशिक प्रेमींना पडलाय। अशा समाजकंटकांवर प्रसंगी पोलीस कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते।
ज्या प्रकारे गार्डनचं मॅडमांनी जसं उद्घाटन वगैरे केलेलं होतं तर ते खूप चांगल्या पद्धतीने एकदम सुशोभीकरण करून गार्डन बनवलेलं होतं इथे. पण काय आता आपल्यातलेच नाशिककरांमधले किंवा काही लोक असतील ज्यांनी हे कृत्य केलं, ही अत्यंत एकदम निंदनीय गोष्ट आहे. तर अशा गोष्टीवरती प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे की भविष्यात इथून पुढे कुठलंही गार्डन असेल त्या ठिकाणी अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती झाली नाही पाहिजे. हे सर्व आपल्या करातूनच आहे. नाशिककरांना समजलं पाहिजे की हे उद्यान आपल्या सर्व करातून एवढं महापालिका PWD यांनी चांगलं एवढं उद्यान उभं केलेलं आहे. शेवटी तुमच्या आणि माझ्या करातूनच उभं राहिलेलं हे गार्डन आहे. अशा लोकांवर पालिकेने काय करायला अपेक्षित आहे? अशा लोकांवर पोलिसांनी आणि महापालिकेने कडक ॲक्शन घेतली पाहिजे, दंडात्मक कारवाई केली पाहिजे. नाशिक शहराला निसर्गाची जणू देणगी लाभली आहे. त्यामुळे इथल्या पर्यावरणाची आणि महापालिकेनं उभारलेल्या उद्यानाची हानी रोखणं हे नागरिकांसह प्रशासनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नाशिक शहर आणि इथल्या नागरिकांसाठी नाशिककरांनीच मोजलेल्या करातून उभ्या राहिलेल्या उद्यानांची तोडफोड करण्याच्या वृत्तीला आळा घालायलाच हवा. तरच नाशिकचं वैभव, नाशिकची फुफ्फुसं असलेली उद्यानं टिकतील आणि साऱ्या शहराला जगण्यासाठी, बहरण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करत राहतील. शुभम बोडके, ABP माझा, नाशिक.